उल्हासनगरमध्ये 2 गटात जोरदार राडा झाला। एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार करून हल्ला करण्यात आलाय। जुन्या भांडणाच्या रागातून धारदार शस्त्रानं एकमेकांवर वार करण्यात आलेले आहे। हल्ल्यामध्ये दोन्ही गटातील तरुण गंभीर जखमी झालेत। साईनाथ हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। स्वप्नील, नेमका कशामुळे हा सगळा वाद झाला होता ज्याच्यामुळे एकमेकांच्या जीवावर बेतणारी हाणामारी इथे झालेली आहे? नक्कीच उल्हासनगर सायनाथ कॉलनी हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या दोन टोळक्यांमध्ये एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। उल्हासनगर कॅम्प पास येथील अफ्तार शेख, इक्बाल शेख आणि योगेश्वर तथा मित्र धीरज या टोळक्यांमध्ये जुना भांडणाचा राग त्यांनी काढून त्या दोघांनी एकमेकांच्या शस्त्रावर वार केला। मात्र यामध्ये आरोपी आणि फिर्यादी दोघं गंभीर जखमी झाले। त्याच्यामुळे त्यांना पहिले उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं। मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यातील 2 जणांना जे आहे कलवा रुग्णालयामध्ये आणि 2 जे आहेत इक्बाल आणि अफ्तार यांना सायन हॉस्पिटलमध्ये इथे भरती करण्यात आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र या प्रकरणी उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि तसेच या दरम्यान या टोळीमधील जे आरोपी आहेत त्यांची दोघांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखलही आहेत। जी, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी। Thank you.